नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक. आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की प्रपंच असो, परमार्थ असो किंवा एकूण आपलं सामाजिक जीवन असेल, त्या जीवनामध्ये विशेष करून प्रपंचामध्ये दुःख आणि क्लेश होत असतात किंवा येत असतात. त्याला कारण जर आपण शोधायचं झालं तर एकमेव कारण असतं जे प्रपंचामध्ये लागू पडतं आणि त्यानेच दुःख आणि क्लेश होतात. ते एकमेव कारण म्हणजे वाणी, म्हणजे आपलं बोलणं. बरेचसे प्रपंचामध्ये जे काही दुःख क्लेश होतात ते वाणीवर संयम न ठेवल्यामुळे होत असतात किंवा जे प्रसंग उद्भवतात ते प्रसंग शब्दाने वाढत जातात. आपण म्हणतो शब्दाने शब्द वाढतो, म्हणजे एकूणच प्रपंचामध्ये दुःख आणि क्लेश तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपला वाणीवर संयम नाही. त्याला कारणीभूत एकच विषय म्हणजे वाणी, म्हणजे आपलं बोलणं. आपण कसं बोलतो त्यानुसार आपल्याला येणारं दुःख आणि क्लेश ठरत असतं. याला एकमेव कारण म्हणजे वाणी. आणि संसाराचं दुःख मूळ काय? प्रपंच आवडीने करायचा, संसार आवडीने करायचा, पण आवडीने केव्हा होईल? जेव्हा आपला वाणीवर संयम असेल. आणि प्रपंचामध्ये दुःख मूळ काय असेल तर ते एकच, म्हणजे अभद्र शब्द वाचे उच्चारी. बोलताना किंवा बोलायची सुरुवात करत असताना सुरुवातीपासूनच मंगल शब्द नाही, उत्थानाचे शब्द नाही, पुढे नेण्याचा विषय नाही, अभद्र शब्द वाणी ज्याच्या मुखात असते त्याचाच उच्चार करतो, त्याच व्यक्तीचा प्रपंच आणि संसाराला कारण हे ठरतं आणि त्याला दुःखमूळ प्राप्त होतं. म्हणजे प्रपंचामध्ये हे एकमेव कारण असतं ज्याने दुःख उद्भवतात, ते म्हणजे वाणी, म्हणजे आपलं बोलणं. आणि यावर संयम कसा ठेवायचा? तर स्थिती परतवे शब्द वेद आणि वेग उच्चारी. एखादा विपरीत प्रसंग असेल किंवा एखादा प्रसंग असेल त्यावेळी त्या शब्दाचा वेग म्हणजे बोलणं, म्हणजे आपला आवाज, आणि त्याचा वेध आणि वेग हा सांभाळून बोललं पाहिजे. उच्चार करताना आवाज, आपण म्हणतो मोठ्या आवाजात बोलू नको किंवा वरच्या आवाजात तू माझ्याशी बोललास, तो जो प्रसंग असेल त्या प्रसंगाला सावरण्यासाठी शब्दाचा वेग आणि वेध हा सांभाळून उच्चारला गेला पाहिजे. याने प्रपंचामधले दुःख कमी होऊ शकतात, जे आहेत त्यात वाढ होणार नाही. मग तो प्रपंच असो, व्यवसाय असो, व्यवहार असो, सामाजिक जीवन असो, एकूण व्यक्तिगतही जीवन असो, त्यामध्ये परिणाम करणारा शब्द आहे, वाणी आहे, त्यावर नियंत्रण ठेवलं तर बरेचसे दुःख कमी होऊ शकतात. आणि त्यापुढे आवेगामध्ये व्यक्ती एखादा प्रसंग असेल त्यावेळी आपला संयम सोडतो आणि आवेगामध्ये मर्मभेद शब्दाचा उच्चार त्या व्यक्तीप्रती केला जातो. आणि जेव्हा मर्मभेदी शब्दाचा उच्चार होतो तेव्हा अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होऊन त्या व्यक्तीला त्रास होतो. असे शब्द उच्चार टाळले पाहिजे. आणि विपरीत प्रसंग असेल तेव्हा आपण मौन राहिलं, मौन आपण धारण केलं तर वाणीने विवाद होणार नाही, एकमेकांना समजून घेण्याची संधीही उपलब्ध होईल. आणि जरी वाद असेल तर आत्मपरीक्षणाची वेळ एकमेकांना मिळेल. जेव्हा आपण मौन धरू, शब्द न वापरता तिथे मौन धरलं तर तो प्रसंग सावरता येऊ शकतो. असं सगळं वाणीवर संयम ठेवल्याने सुख नक्की प्राप्त होणार. आणि वाणीवर संयम नसेल तर दुःखमूळ संसार प्रपंच त्या व्यक्तीचा होणार. त्याला कारणीभूत वाणी असेल हे लक्षात घ्यायचं. आणि ज्याची वाणी अभद्र आहे, अमंगल उच्चार आहे, मग तो दुसऱ्यांप्रती असो किंवा स्वतःप्रती अमंगल बोलत असेल तर जसं आपण बोलू तसं घडतं, जसं विचार करतो तसं होतं. या विषयानुरूप प्रसंग जीवनात येतात. मग ती व्यक्ती अभद्र शब्द उच्चारण करत असेल तर तिच्या जीवनामध्ये कष्टच राहतात. त्याला एकमेव कारण म्हणजे वाणी, म्हणजे शब्द. म्हणून मंगल शब्दांचं उच्चारण केलं पाहिजे. स्थिती परत्वे शब्दांमध्ये बदल केला पाहिजे. गोड बोलून काम होणार असेल तिथे शब्द बोलून काम वाढवायचं काम आपण करायचं नाही. अशा प्रकारे प्रपंच, सामाजिक जीवन, एकूण जीवनामध्ये शब्द, वाणी किती जपून वापरली पाहिजे याविषयी आपण चिंतन केलं. याविषयी हा विषय आपल्याला आवडला असेल तर
या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.